मुंबई महापालिकेवर कमळ फुलवल्यानंतर आता भाजपनं मुंबईमध्ये एक विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचं नाव आहे बांगलादेशी मुक्त मुंबई। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अर्थात रेल्वे स्टेशन परिसर असेल, बाजारपेठांचा परिसर असेल, या ठिकाणी अनधिकृत बांगलादेशींनी गेल्या अनेक वर्षांपासून आपलं बस्तान बसवलेलं होतं आणि याच बांगलादेशींना मुंबईतून हद्दपार करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी देखील आता कंबर कसली आहे। नेमकं कशा प्रकारे सुरू आहे बांगलादेशी विरोधी भाजपची ही मोहीम पाहूयात या रिपोर्टमधून। पालिकेत भाजपनं सूत्र स्वीकारताच धडक कारवाई। मुंबईभर अनधिकृत कारवायांवर हातोडा। मुंबईत भाजपनं एका दगडात दोन पक्षी मारले। मंडळी, 11 फेब्रुवारीला मुंबईच्या महापालिकेवर भाजपचा महापौर बसला आणि 12 फेब्रुवारीची सकाळ मुलुंडवासियांसाठी ही अशी मोकळी ठरली। मुंबई महापालिकेची सूत्र स्वीकारताच मुंबईभर अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झाली। मुलुंड रेल्वे स्थानकाबाहेर वर्षानुवर्षे अशा अनधिकृत टपऱ्यांवर लाखोंची उलाढाल व्हायची। अनेक बांगलादेशींनी देखील आपलं बस्तान तिथं बसवलं होतं। भाजपनं अखेर मुंबईची सूत्र स्वीकारताच यावर कारवाई करायला सुरुवात केली। महानगरपालिकेच्या वतीनं सध्या फेरी हल्ले हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि मुंबईच्या संपूर्ण ज्या वस्त्या गर्दीच्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणच्या फेरीवाल्यांना हटवण्याचं काम मुंबई महानगरपालिका मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतोय सध्या पायधुनी परिसरामध्ये आपण आहोत आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले हटवण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे। उच्च न्यायालयाने आयुक्तांवरती ताशेरे ओढले होते। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना एखाद्या दिवशी लोकांना जर रस्ता पायी चालायला नसेल तर त्यांना घोड्यावरनं महापालिकेत बोलवावं लागेल, अशा प्रकारचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढल्यानंतर आता महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि आपण बघतो की हा सगळा परिसर हा खाली करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो। और हमारे इलेक्शन भी हुए फेरी वाले के। हाँ, तो ये नगरपालिका इलेक्शन महानगरपालिका इलेक्शन के बाद हमारा को रिजेक्ट था। और अभी कैसा है, पूरी दुनिया में एक रमज़ान का त्यौहार ऐसा है जो हर जगह फेस्टिवल के हिसाब से चलता है, लेकिन यहाँ हमारा ऐसा कुछ भी नहीं है। अभी तो रमज़ान है 2-4 दिन। मैं इतना ही पर बात करूँगा कि कम से कम इसका जो है इसका कोर्ट से या जो भी चल रहा है उसका जल्दी से जल्दी रिजेक्ट दे देवे और जो जिसके पास ऐसे लेटर है पात्रों के उनको बैठाओ, जो लाइसेंस वाले हैं उनको बैठाओ। अभी हाल फिलहाल लाइसेंस वालों को भी नहीं बैठने दे रहे और इनको भी नहीं बैठने। मुंबई महापौर पदाचा कारभार स्वीकारताच रितू तावडे यांनी मुंबईतून घुसखोर बांगलादेशींना बाहेर काढणार असा इशारा दिला होता आणि याची सुरुवात अवघ्या 24 तासांत मुंबईत होताना दिसून आली। या अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेत बैठकही झाली। विशेष म्हणजे या बैठकीला किरीट सोमय्या देखील होते। मुंबई महानगरपालिकेत बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार किरीट सोमय्या यांनी सादर केलेल्या पुराव्यांमधून 237 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। यातील अनेक प्रमाणपत्र अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती आणि रुग्णालयांच्या नावावर देण्यात आली होती। या प्रकरणी अनेक मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ आणि डॉक्टरांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे। डॉक्टर अशरफ काझी नावाच्या एका व्यक्तीनं प्रसूत महिलेच्या ठिकाणी उपस्थित नसतानाही जन्म प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय। किरीट सोमय्या यांनी यासंबंधीचे पुरावे आरोग्य अधिकारी दक्षा यांच्याकडे दिले असले तरी अद्याप FIR दाखल झालेला नाही। या ठिकाणी जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार। ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार। बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीट भाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील। पण या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार। यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे। या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार। मुंबईत जे बोगस जन्म प्रमाणपत्र घेऊन गेले, ज्यांच्याकडे ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्मदानाचा कोणता पुरावा नाही
असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे. गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत. मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे. सर्वसामान्य माणूस आहे, मराठी माणूस आहे, तुझ्या गाड्या असेल तर त्यावर पण कारवाई होते. झाली आहे, कारवाई होती नाही. सरसकट दुकानं तोडली गेली, गाड्या मला या माध्यमातून महापालिकेला पण इशारा द्यायचा आहे, इतक्या सख्तपणे पहिला तुम्ही सर्वे करा. ज्यांची लायसन आहेत त्यांना तोडले, म्हणजे हे ब्रिटिश राजवट नाही. महापौर रितू तावडेंनी पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या जन्म प्रमाणपत्रांची कठोरपणे चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईत अनधिकृत फेरीवाले आणि बांधकामावरील कारवाई आणखी तीव्र होणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.